भाषिक खेळांतर्गत अनेक उपक्रम आपण बघितलेले आहेत, अनेक उपक्रम झालेत आपले, खूप सारा सराव पण झालाय। आता या सरावाचा तुमच्यामध्ये नेमका काय बदल झालाय, किती तुम्ही खरं आत्मसात केलंय, किती शब्द पाठ झाले, किती शब्द संपत्ती तुमची वाढलेली आहे आणि किती धाडसानं तुम्ही स्पर्धेला सामोरं जाताय, किती आत्मविश्वासानं या स्पर्धेला सामोरं जाताय, यासाठी आपण या भाषिक खेळात अगदी सगळ्यात अगदी महत्त्वाचा उपक्रम घेतोय तो म्हणजे ज्ञानी मी होणार। ही प्रश्नमंजुषाचा टाईप प्रश्न घेतोय। तुम्हाला तुमचं स्वमत मांडता येते का, उत्तर अगदी त्यावेळी अचूक देता येतं का, हे सगळं आपल्याला बघायचं आहे। तर याच्यामध्ये गट क्रमांक 1, गट क्रमांक 2, गट क्रमांक 3, गट क्रमांक 4, गट क्रमांक 5, गट क्रमांक 6 आणि गट क्रमांक 7 अशी आपण मांडणी केलेली आहे। आता पहिला प्रश्न आणि पहिली जी फेरी असणार आहे ती समानार्थी शब्दांची असणार आहे। पहिली फेरी कसली असणार आहे, समानार्थी शब्द। तर आपण पहिली फेरी गट क्रमांक 1 पासून सुरू करतोय। गट क्रमांक 1 ला प्रश्न आपण विचारतोय, अपराध या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? गुन्हा। अगदी बरोबर, 10 गुण मिळतात गट क्रमांक 1 ला, अभिनंदन आपलं। आता प्रश्न जातोय गट क्रमांक 2 कडे। गट क्रमांक 2 ला प्रश्न आहे पहा, अनाथ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अगदी बरोबर, गट क्रमांक 2 ला या ठिकाणी 10 गुण जात आहेत। आता प्रश्न जातोय तो गट क्रमांक 3 कडे। गट क्रमांक 3 साठी प्रश्न आहे पहा, अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? काळो आणि तिमिर। अगदी बरोबर, हे दोन्ही शब्द सांगितले बघा। पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं, गट क्रमांक 3 ला मिळत आहेत 10 गुण। आता प्रश्न जातोय तो गट क्रमांक 4 कडे, असंख्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? प्रश्न विचारायचा तुम्ही पूर्ण व्हायच्या अगोदर त्यांनी उत्तर दिलं, एवढं त्यांचं छान पाठांतर झालेलं आहे। 10 गुण याही गटाला मिळत आहेत। आता गट क्रमांक 5 कडे प्रश्न जातोय पहा, आस या, अगदी बरोबर, प्रश्न वाचायच्या अगोदर त्यांनी सांगितलं आस म्हणजे इच्छा, 10 गुण, छान, अभिनंदन। प्रश्न पूर्ण ऐकायला उत्तर द्या, काय वेळा चुकू शकतोय, काय वेळा चुकू शकते, 10 गुण तुमचे हक्काचे जाणार आहेत आणि मग आपला विजय आपल्याला निसटणार, असं होतंय पहा। आता गट क्रमांक 6 साठी प्रश्न आहे, आकाश या शब्दाचे 2 समानार्थी शब्द सांगा। गगन आणि आभाळ। अगदी बरोबर, 10 गुण मिळत आहेत गट क्रमांक 6 साठी, अभिनंदन। आणि या फेरीतला शेवटचा प्रश्न गट क्रमांक 7 साठी जातोय पहा, आयुष्य या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? जीवन, प्राणधारणा। अगदी बरोबर, जीवन आणि प्राणधारणा याही गटाला 10 गुण मिळत आहेत। अशा रीतीने पहिल्या फेरीमध्ये इतकी छान तयार झाली तुमची की 7ही गटांना 10 गुण मिळालेले आहेत आणि 7ही जे गट आहे ते गट पहिल्या फेरीमध्ये अगदी समान गुणावरती आहे। आता दुसरी फेरी जी सुरू होती ती आता विरुद्धार्थी शब्दांची सुरू होती आहे। बंद करू।